ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पिरियोडिक टेबलमध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्यातले काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत. तर मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, आपण हे बघितलेलं आहे गेल्या वर्षी पण. मेटल सहसा इलेक्ट्रॉन देतात केमिकल रिॲक्शनमध्ये, जसं की सोडियम क्लोरीनला इलेक्ट्रॉन देतो. सो टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज, डोनेट, देणे, ठीक आहे, इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कॅटायन इज कॉल्ड मेटॅलिक कॅरेक्टर और इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. मेटॅलिक कॅरेक्टरला दुसरं नाव आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ठीक आहे. तर सर्वात पहिले मेटल लूज करतात. काय लूज करतात, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि काय तयार होते त्यांच्यापासून, कॅटायन. कसा होतो, ऑफकोर्स आपण ते गेल्या वर्षी बघितलं आहे. ह्याच्यापासून एक इलेक्ट्रॉन निघून गेला की Na+ तयार होतो. ह्या Na+लाच कॅटायन म्हणतात. आणि ह्याच्यावर आल्यावर हे Cl- होते आणि मायनस चार्ज असला की त्याला ॲनायन म्हणतात. आयनचे दोन प्रकार, ॲनायन, कॅटायन. ॲनायन, कॅटायन. पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन, निगेटिव्ह म्हणजे ॲनायन. असं लक्षात ठेवा. ॲन न न न म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे, काहीतरी करून लक्षात ठेवावं लागेल का नाही. किंवा तुम्ही लक्षात ठेवा कॅटायन असं लिहितात बघा टीला काही जण, मग ह्याच्यामध्ये प्लस दिसतंय का, मग प्लस म्हणजे कॅटायन. त्याच्यानंतर दुसरं, टेंडन्सी ऑफ ॲटम टू गेन. जसं वर होतं लूज, तसं इथं काय, गेन इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाईड. दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेणे. जसं की वर बघितलं आपण, क्लोरीननं इलेक्ट्रॉन घेतला इनटू इट्स, कशात घेते, व्हॅलन्स शेलमध्ये, इनटू इट्स व्हॅलन्स शेल टू फॉर्म ॲनायन. निगेटिव्ह चार्ज येणे म्हणजे ॲनायन. इथं बघा हे क्लोरीनला मायनस चार्ज आला आहे, ह्यानं ॲनायन तयार केला, इलेक्ट्रॉन घेतला व्हॅलन्स शेलमध्ये आणि ॲनायन तयार केला. ह्याच टेंडन्सीला म्हणतात नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. एक वेळेस माझ्यासोबत दोन्ही बोला बरं. हां, द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कॅटायन इज कॉल्ड मेटॅलिक कॅरेक्टर और इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. दुसरं काय, द टेंडन्सी ऑफ ॲटम टू गेन इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स शेल टू फॉर्म ॲनायन इज कॉल्ड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर और इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याच्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सिम्पल थिंग आहे, आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. हे बघा असा पिरियोडिक टेबल आहे. सर्वात पहिले आपण फक्त मेटॅलिक कॅरेक्टरविषयी बघूया. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मेटॅलिक कॅरेक्टरच्या अपोजिट असते. मेटॅलिक कॅरेक्टरला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, E+ म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. काय म्हणतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर सिम्पल आहे बघा, हे ग्रुप आणि हा इकडे पिरियड. तर आपण बघूया अगोदर मेटॅलिक कॅरेक्टर. ग्रुपमध्ये काय होतं आहे बघा, ग्रुपमध्ये आपण जसजसं खाली जाऊ तसं ॲटमची साईज वाढते, म्हणून त्याला इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढणं खूप अवघड जाते. म्हणून त्याला इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी अवघड जाते, परंतु त्याला इलेक्ट्रॉन काढून टाकणं खूप सोपं जाते. कारण का तर आता न्यूक्लियसपासून हा खूप दूर गेला ना, मग न्यूक्लियसची ताकद ह्याच्यावर तेवढी राहील नाही. काय म्हणतो मी बघा, न्यूक्लियसपासून इलेक्ट्रॉन दूर गेला, जसजसं आपण खाली येतो तसतसं इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपासून दूर जातो. जसजसा दूर जातो तसतसे न्यूक्लियसची ह्याच्यावरची ताकद कमी होते. म्हणून ह्याला पळून जाणं सोपं आहे किंवा ह्याला डोनेट करणं सोपं आहे. मग डोनेट करणं म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणून जसजसं ग्रुपमध्ये आपण खाली येतो तसतसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढतंय. मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये काय होतं आहे, वाढतंय, कारण साईज वाढते. तर तेच पिरियडमध्ये काय होते बघा, पिरियडमध्ये न्यूक्लियसची ताकद वाढत जाते. आपण बघितलं ना, इथं लिथियम, बेरिलियम, बोरॉन जर बघितला तर लिथियममध्ये 3 प्रोटॉन आहेत, बेरिलियममध्ये 4 आहेत, बोरॉनमध्ये 5 प्रोटॉन आहेत. मग हे काय करतात आणि काय होते, साईज पण कमी होत जाते. मग इथल्या इलेक्ट्रॉनला आणि इथल्या इलेक्ट्रॉनला जर बघितलं तर तिघंजण ह्या इलेक्ट्रॉनला जास्त पकडून धरतील का चौघंजण? ऑफकोर्स चौघंजण इलेक्ट्रॉनला खूप घट्ट पकडून धरतील. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला लूज करणं खूप अवघड आहे. म्हणून पिरियडमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाताना न्यूक्लिअर चार्ज वाढत असल्यामुळे इलेक्ट्रॉनला लूज करणं अवघड आहे.
म्हणून इलेक्ट्रॉन काढून टाकण्याची क्षमता म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते, म्हणजे डिक्रीज होते फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्याच्या उलटं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होतं आहे तर हे डिक्रीज होतं आहे, हे डिक्रीज होतं आहे तर हे इन्क्रीज होतं आहे पिरियडमध्ये. ठीक आहे, हे पाठ करावं लागतं आहे, अति कामाचं आहे. तर आपण आतापर्यंत जेवढं काही बघितलं त्याची समरी बघूया. नंबर ऑफ शेल्स पिरियडमध्ये सेम राहतात, ग्रुपमध्ये इन्क्रीज 1 by 1. आठवते का बघा, ग्रुपमध्ये एक एक वाढतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी जरा वेगळा आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पिरियडमध्ये 1 ते 8 वाढतात, ग्रुपमध्ये सेम राहतात. व्हॅलन्सी पिरियडमध्ये 1 ते 4 वाढते आणि पुन्हा 4 ते 0 होते. परंतु व्हॅलन्सी ग्रुपमध्ये मात्र सेम राहते. ॲटॉमिक साईज पिरियडमध्ये कमी होत जाते. पिरियडमध्ये म्हणजे लेफ्ट टू राईट, ग्रुपमध्ये म्हणजे टॉप टू बॉटम, हे कधीच विसरायचं नाही. ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज वाढत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पिरियडमध्ये वाढते, ग्रुपमध्ये वाढते, पिरियडमध्ये कमी होते. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं पार्ट बघायचं ह्या चॅप्टरमधला, ते म्हणजे ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. सर्वात पहिले पिरियोडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो शेवटचा आहे तो आहे नोबल गॅसेस आणि हा आहे हॅलोजन. 17वा ग्रुप जो आहे हॅलोजन आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटाईन. तर 17व्या ग्रुपला हॅलोजन फॅमिली असं म्हणतात. त्यांना जनरल सिम्बॉल X आहे. जर तुम्ही बघितलं 17व्या ग्रुपमध्ये तर फ्लोरीन हा पहिला मेंबर आहे, त्याचं F2 फॉर्म्युला आहे, तो गॅस आहे. क्लोरीन गॅसच आहे. ब्रोमीन लिक्विड आहे, विसरू नका. आयोडीन सॉलिड आहे, विसरू नका. राईट, इथपर्यंत झालं. पहिल्यांदा हे सर्व पान व्यवस्थित लिहून घ्या. पॉज करा आणि लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. राईट, लिहिणं झालेलं आहे. पुढे तुम्हाला 25 ते अर्ध्या तासाचा व्हिडिओ बघायला 1 तास पूर्ण लागला पाहिजे, लक्षात घ्या. त्यापेक्षा कमी बिलकुल नाही. 1 ते सव्वा तास लागला पाहिजे, हे कधी लक्षात घ्या. तरच तुम्ही करेक्टली व्हिडिओ पाहताय हे माहीत असू द्या, अदरवाईज नाही. गडबड करत आहात. जिथं समजलं नाही तिथं थोडंसं रिवाइंड करायचं, मागे घ्यायचं आणि पाहायचं. ओके, आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ग्रेडेशन इन केमिकल रिॲक्टिव्हिटी. राईट, तर सर्वात पहिले तुम्ही जर बघितलं दुसरा ग्रुप, हे पिरियोडिक टेबल आहे. हा पहिला, हा दुसरा. ह्याच्यामध्ये कोण कोण आहे रे? बेरिलियम. मी ह्याच्या ट्रिकचा व्हिडिओ टाकला आहे, तो बघितला आहे. मग तुम्हाला माहिती आहे बेटा मागे कार, स्कूटर, बाप, रोय. ठीक आहे, हे खाली, ह्याच्या खाली हे पण आहे, परंतु हे जरा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे ह्याचा अभ्यास केला जात नाही. तर ह्या ग्रुपचा कोणत्याही एलिमेंटला घ्या. यम म्हणजे दुसऱ्या ग्रुपचा कोणता एलिमेंट, तो बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम. तर त्याची वॉटरसोबत जर रिॲक्शन केली तर MOH ट्वाईस म्हणजे मेटल हायड्रॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होते. हे महत्त्वाचं आहे. पाण्यासोबत रिॲक्शन केल्यावर मेटलची हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. आणि जर ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं वरतून खाली, आता हे लिहिलं आहे आडवं पण ते ॲक्च्युली वरून खाली आहेत, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. तर असं दिसून आलं आहे की वरतून खाली जर मेटल पाण्यामध्ये टाकले एक एक, पहिल्यांदा बेरिलियम टाकला, नंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मॅग्नेशियम टाकला, तिसऱ्यात कॅल्शियम अँड सो ऑन, तर रिॲक्टिव्हिटी बेरिलियमकडून स्ट्रॉन्शियम बेरियमकडे वाढत जाते. टॉप टू बॉटम रिॲक्टिव्हिटी वाढत जाते. तर कशी वाढत जाते? बेरिलियम तर पाण्यात टाकल्यावर इट डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. येस नसलं पाहिजे, सोडून द्या, ग्रामरचा पार्ट आहे. मॅग्नेशियम, येस इट रिॲक्ट्स बट इट डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर, इट रिॲक्ट्स विथ स्टीम, म्हणजे वाफेसोबत रिॲक्ट होते. पण कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे जर सर्व बघितले, दे रिॲक्ट
दे आहे ना, तिघंजण आहेत म्हणून रिॲक्ट्स नाही, रिॲक्ट असला पाहिजे. रिॲक्ट विथ वॉटर ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे अतिशय कमी तापमानालाच ते रिॲक्ट करतात. कमी तापमानाला रिॲक्ट करतात म्हणजे हे हायली रिॲक्टिव्ह आहेत तिघं. आणि त्यात पण कॅल्शियमपेक्षा स्ट्रॉन्शियम फास्ट रिॲक्ट करतो, स्ट्रॉन्शियमपेक्षा बेरियम तर आणखीन फास्ट रिॲक्ट करतो. म्हणूनच म्हटलं दे रिॲक्ट ॲट रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट, वाढत्या गतीने ते रिॲक्ट करतात. ह्याच्यापेक्षा हा वाढलेल्या गतीने रिॲक्ट करतो, ह्याच्यापेक्षा हा फास्ट रिॲक्ट करतो. म्हणजे आपण जर पिरियोडिक टेबलमध्ये पाहितलं वरतून खाली, तर रिॲक्टिव्हिटी मेटल्सची दुसऱ्याच ग्रुपची नाही तर पहिल्याही ग्रुपची, 13व्या पण ग्रुपची वरून खाली रिॲक्टिव्हिटी वाढत जाते हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण पिरियोडिक टेबल आपण बघितलेलं आहे, तुमच्या पुस्तकात पण आहे ही डायग्राम. तर बघा, इकडून इकडे ॲटॉमिक रेडियस कमी होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण वाढतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते इकडं. तर टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये काय होतं, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते, पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते. आणि हे इथं तर तुम्हाला माहितीच आहेत कोण आहेत, मेटॅलॉइड्स. इकडं नॉन मेटल, इकडं मेटल्स. हा एक हायड्रोजन आहे जो की नॉन मेटल आहे परंतु इकडं आहे. त्याच्यानंतर हे मेटॅलॉइड्स आहेत इथं झिगझॅग लाईनवरची. ते पाठ करण्यासाठी ट्रिक मी तुम्हाला ऑलरेडी त्या ट्रिकच्या ह्याच्यात सांगितलं, पण आणखीन सांगतो. बिचारी सीता गेली, आजा शोभा तेरे पीछे आता हूँ, हूला काही नाही. हे पीछे जे पोलोनियम आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही मेटॅलॉइड, परंतु NCERTमध्ये 12वीत पोलोनियम पण दिलेला आहे मेटॅलॉइड, पण तुम्हाला नाही दिलेला. सो बिचारी सीता गेली, आजा शोभा तेरे पीछे आता हूँ. ठीक आहे, ओके. हा चॅप्टर संपलेला आहे. आपण याच्यानंतर याची एक्सरसाइज सोडवून घेऊया. राईट, बाय बाय. चला हे सर्व लिहून घ्या. नोट्समधला प्रत्येक शब्द लिहून घ्यायचा आहे आणि पाठ करायचा आहे.